तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील मौजे गुंधा येथील झोपडपट्टी परिसरातील विद्युत लाईन रात्रीचे 3 ते सकाळचे 11 पर्यंत नेहमी बंद राहत असल्याने स्थानिक नागरिक कमालीचे त्रस्त झालेले आहेत। त्यामुळे घरातील लहान मुले, वृद्ध महिला व पुरुष यांना नाहक मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे। शाळकरी मुलांचा सकाळी अभ्यासाचा वेळ असून लाईट नसल्याने अभ्यास करता येत नसल्याने त्यांच्या शिक्षणावर याचा मोठा परिणाम होतोय। गावामध्ये एका बाजूला लाईन सुरू असते व दुसऱ्या बाजूची लाईन बंद असते। हा अन्याय असल्याने तात्काळ कार्यवाही करून लाईट सुरळीत करावी, अन्यथा विद्युत महामंडळासमोर मागणी पूर्ण होईपर्यंत ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा स्थानिक ग्रामस्थांनी 4 ऑगस्ट रोजी दिलेल्या निवेदनातून वीज वितरण कंपनीला दिला आहे। MCN न्यूज मराठीकरिता भूषण शेटे, लोणार। आज जे माननीय उपअभियंता साहेब आहेत आपले महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीचे लोणारचे, यांना आज आम्ही तक्रार अर्ज केलेला आहे की आमच्या ग्रामस्थांचा कशा प्रकारे त्रास होत आहे ग्रामस्थांना आणि त्यांना कोणकोणत्या अडचणींना या लाईनीमुळे समस्यांना सामोरे जावे लागत आहे। तर ही निवेदनाची प्रत आहे, ही माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यांच्याकडे ऊर्जा खाते आहे, त्यांच्याकडे आणखी 5-6 खाते आहेत, त्यांच्याकडे सर्व मंत्रिमंडळातले खाते त्यांनी त्यांच्याकडे ठेवावे स्वतःकडे। अजितदादाचं त्यांनी खातं काढून घ्यावं, एकनाथ शिंदे साहेबाचं त्यांनी खातं काढून घ्यावं आणि ऊर्जा खातं त्यांना नाही तर प्रत्येक खात्याचे कॅबिनेट मंत्री ते स्वतः असावे। अर्थमंत्री जे येतं त्या अर्थमंत्रीचे ते खातं सुद्धा त्यांनी त्यांच्याकडेच ठेवावं, म्हणजे त्यांना सगळे खाते त्यांच्याकडे ठेवून राज्याचा गाडा कसा हाकलला जाईल याचा चांगला अनुभव मिळेल। आपल्याकडे स्वतःकडे 5-6 खाते जमा करायचे आणि ऊर्जा खातं आमचं अगदी छोटंसं गाव आहे गुंदा गाव, या गुंदा गावामध्ये 2 डिप्प्या, त्याच्यात यांचा कोणताही ताळमेळ नाही की गावात कोणतं प्रमाण कशा प्रमाणात चालू आहे। आमच्या तोंडून वधून घ्यायचं की बा तुमच्या गावात प्रॉब्लेम काय, तुम्हाला त्रास काय होतो, मग आम्ही काय म्हणणार आहे त्यांना की आम्हाला असा लाईनीचा त्रास होतो वगैरे। तर ते कर्मचारी आम्हाला सांगतात की तुमच्या गावात 3ऱ्या डीपीची गरज आहे। तर आता 3ऱ्या डीपीची जर गरज आम्हाला असेल तर मग कर्मचारी जर आमच्या सहीमुळे जर का 3री डीपी गावात येत असेल तर मी माझी आणि आमचे सर्व कर्मचारी जे गावकरी मंडळी येतात हे कधी सुद्धा आम्ही त्यांना सही द्यायला तयार आहे की बा आमच्या सहीमुळे जर तुमची डीपी येत असेल तर कर्मचाऱ्यांना हे सुद्धा कळत नाही की आपण प्रश्न विचारायचा कोणता आणि कोणता नाही। कर्मचारी आम्हाला रिपीट प्रश्न करतात की तुमच्या गावात 3री डीपी, मग येते तर तुम्ही आणा ना, आहे का नाही, तू येते तर तुम्ही आणा, आम्हाला सांगून काय होणार आहे। आमच्या सहीने जर येत असेल तर आम्ही सही करायला तयार आहे। आणि दुसरा प्रॉब्लेम म्हणजे अनेक शाळकरी मुलं सकाळी उठतात, कोणी आता पावसाळ्याचे दिवस येतं, पाणी जास्ती प्रमाणात झालेलं आहे आणि त्याच्यामुळे काय होऊन राहिलेलं आहे, साप, विंचू हे सरपटणारे प्राणी जे येतं हे घरामध्ये शिरकाव करण्याच्या भूमिकेत असतात किंवा त्यांना कुठेतरी आडोसा बघण्याचा प्रयत्न करतात। किंवा आता हे मुलं सकाळी शाळेत जाण्यासाठी उठतात आणि त्यांच्या कोणाच्या पायाखाली सरप येतो, कोणाचा विंचू येतो। आता त्या दिवशी त्या मुलाला दवाखान्यात द्यायचं काम पडलं की बा त्याच्या पायाखाली सरप आला आणि तो भिला त्या पद्धतीला आणि परिस्थितीला आणि त्याच्यानंतर त्याला ताप चढला। तर या संपूर्ण परिस्थितीमुळे काय होईल की एखाद्या वेळेस एखाद्या व्यक्तीच्या जीवितवात जर का दुखापत झाली किंवा एखाद्याचा न जाणते करण्याने याच्यामध्ये जर मृत्यू ओढवला तर याला हे महाराष्ट्र राज्याचं विद्युत खातं, विद्युत ऊर्जा खातं आणि सामान्य प्रशासन विभाग हे 2 जे घटक येतं हे याला जिम्मेदार राहतील। तसंच त्या पद्धतीनं आम्ही ही गोष्ट तहसीलदार साहेबाच्या कानावर टाकली, तशी जी गोष्ट आम्ही ठाणेदार साहेबाच्या कानावर टाकली आणि त्याच्यानंतर तहसीलदार साहेबाच्या MECB कार्यालयाच्या कानावर टाकलेली आहे। आणि जर तसं बघितलं समजा तर हा डीपीचा उघडा बॉम्ब आहे, इथं बघितला उघडा बॉक्स, म्हणजे आता जर का हा लहान मुलगा असला, इकडे रे, आता हा जर लहान मुलगा असला समजा तर याला त्याच्यामध्ये काही कळत नाही की बाबा याच्याजवळ जायचं का जायचं नाही, तर हे सर्व ओपन भाग आहे, याच्यामध्ये कोणीही जाऊन हात लावू शकतो। तर असं आपल्याला समजणार सुद्धा नाही की कोणाचा कधी विध्वंस झाला। अशा पद्धतीने इथे उघडे बॉक्स ठेवलेले आहेत आणि इथे जे पद्धतीत पहिले गावात जर काही अनुचित प्रकार घडला तर एक काही आपला एक बांबू सारखा तो खटका ठेवलेला असतो, त्याच्यामध्ये राजू बोला नाव माहिती त्याचं, तर हरण गॅप तो इथे ठेवलेला नाही सध्या परिस्थितीत। म्हणजे जर काही अनुचित प्रकार एखाद्या वेळेस इथं घडला तर आम्ही त्यांना फोन करणार, पहिलेच तर ते कर्मचारी आमचे फोन उचलत नाही, आमच्या त्यांचे काही वादविवाद नाहीत, पण पहिलेच ते कर्मचारी फोन उचलत नाहीत की बा लाईनीचा प्रॉब्लेम असेल। आणि सकाळी आमची लाईन 11, 12, 10च्या नंतरच येणार, 10च्या आत कोणाची लाईन येत नाही आणि संध्याकाळी 3 वाजता चालली जाणार। हे उघडा असे सतत ज्यावेळेपासून इथं डीपी बसवली त्यावेळेसपासून हे असा उघडा कार्यक्रम चालू आहे। पहिली गोष्ट गावाला लाईनमन फिक्स नसल्यामुळं हे असले प्रकार घडतायत। गावाला एक लाईनमन फिक्स करण्यात यावा, गावाचं मीटर जे काय आहे की बा किती कनेक्शन येतं, किती प्रमाणात आपल्याला इथं डिप्या लागतात। आज आम्हाला उपअभियंता साहेब म्हणतात की तुमच्या गावात आम्ही 3री डीपी मंजूर करून देतो, पण त्याला लागतील 2 वर्ष। 2 वर्षावर त्यांनी 0 वाढून टाकला, 20 वर्ष म्हणले तरी चालत होतं आम्हाला। 20 वर्षानंतर तुमच्या गावात डीपी देईल बा। तर असे थातूर मातूर प्रश्नाचे उत्तर देऊन हे जे सध्या
नवीन सांगा तो झालेला लाईन मादनकरचे नाही तो वडकर जागी आलेला काय नाव आहे राजू? हा वडकर इंजिनियर तो. साहेबाच्या जागी पुणेतकर साहेब आलेले आहेत. वडतकर साहेबाच्या जागी पुणेतकर साहेब आलेले आहेत. हा पुणेतकर आलेले आहेत आणि त्यांना मी या सर्व समस्या सांगितल्या. परंतु आपले जे मंत्री महोदय आहेत अनेक खाते सांभाळण्याचा जो त्यांच्याकडे म्हणजे ओढ लागलेली आहे त्यांना की बा आपल्याकडे किती घेता येईल नेमकं हे त्यांनी आशा सोडून द्यावी आणि जेवढं आपल्या पोटाला पचेल पोटातून बाहेर जाणार नाही याची दक्षता घ्यावी आणि तेवढंच खाण्याचा प्रयत्न करावा. नाही तर उलट्या झाल्याशिवाय या शासनाला पर्याय राहणार नाही. आणि कोणाचा शासनानं असं पाहू नये की बा एखादा नदीत पडला म्हणजे पूल बांधायचा, एखादा डिप्पील चिटकला त्याच्यानंतर डिप्पी द्यायची. असे अनुचित प्रकार घडणार नाही. याच्यानंतर जे आंदोलन होईल ते अनोखं आंदोलन होईल. एक तर टावरवर चढून आंदोलन करण्यात येईल, नाही तर टाकीवर चढून आंदोलन करण्यात येईल, नाही तर डिप्पीजवळ डिप्पीपाशी लाईनमनला म्हणजे आमच्या गावात ही डिप्पी नकोच, आमचं गुंदा गाव आहे, स्वतंत्र राज्य घोषित करा, त्याला आम्ही स्वतंत्र मुख्यमंत्री निवडतो, स्वतंत्र ऊर्जा मंत्री निवडतो आणि तो कारभार आम्ही सगळं चालवतो कसा चालवायचा. तर जर एवढं दुर्लक्ष होत असेल तर बस या सामान्य म्हणजे या प्रशासनापुढे आम्ही हतबल झालेलो आहे की आम्हाला याच्यापुढे आता काय करावं, निवेदन द्यावं, आंदोलन करावं, तरी पण शासनाला आमची कोणतीही भूमिका त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही किंवा त्यांना कोणतीही माया राहिलेली नाही. म्हणून शासनाला या आम्ही नंतर काही दुर्घटना घडल्यास जिम्मेदार धरू.